नमस्कार. बांधकाम क्षेत्रात ना सध्या एका मोठ्या बदलाची चर्चा आहे, 3D प्रिंटिंग. हो, अगदी. तर आज आपण जरा ह्याच तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून हे काय आहे, याचे फायदे तोटे काय, हे सगळं समजून घेऊया. नक्कीच. याला आपण ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणू शकतो किंवा सोप्या भाषेत बांधकाम 3D प्रिंटिंग. अच्छा. म्हणजे कसं की एक डिजिटल डिझाईन घ्यायचं आणि त्याच्या आधारावर मटेरियलचे थर एकावर एक रचत थेट बांधकाम करायचं. घरं किंवा इतर काहीही बांधायची ही एक नवीन पद्धत आहे. हे ऐकायला खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. पण हे नेमकं होतं कसं? म्हणजे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कशी होते? तर बघा, सगळ्यात आधी लागतं एक डिटेलवार 3D डिजिटल मॉडेल, म्हणजे कॅट डिझाईन. बरोबर. मग एक स्पेशल सॉफ्टवेअर असतं, स्लायसर म्हणतात त्याला. ते काय करतं की या मॉडेलचे एकदम पातळ असे आडवे थर बनवतं. ओके. स्लायसिंग म्हणजे? हो. आणि मग हे सॉफ्टवेअर प्रिंटरला सूचना देतं, म्हणजे जी कोडमध्ये. आणि मग प्रिंटर काय करतो? मग एक मोठा रोबोटिक आर्म असतो, ज्याला प्रिंटर जोडलेला असतो. तो कामाला लागतो. तो या सूचनांप्रमाणे फिरतो आणि जे ठरलेलं बांधकाम साहित्य आहे, म्हणजे बहुतेकदा एक विशिष्ट प्रकारचं कॉन्क्रीट, हो, ते थरांमध्ये रचायला लागतो. एकावर एक. प्रत्येक थर जरा सेट झाला की पुढचा थर येतो. अशा भिंती उभ्या राहतात. अरे वाह! म्हणजे यात वेळ आणि कचरा दोन्ही वाचणार असं दिसतंय. इथेच तर खरी गंमत आहे ना? अगदी बरोबर. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कचऱ्यात मोठी घट होते. किती साधारण? पारंपरिक पद्धतीत कसं ते तात्पुरते साचे लागतात, फॉर्मवर्क वगैरे. हो, ते लाकडी फळ्या वगैरे. हो, ते यात लागत नाही. आणि मटेरियल फक्त जिथे हवं तिथेच वापरलं जातं. त्यामुळे काही रिपोर्ट्स तर म्हणतात की 80% कचरा कमी होतो. 80%? खूपच जास्त आहे हे. हो ना. आणि दुसरा फायदा म्हणजे वेग. जबरदस्त वेग. किती? काही कंपन्यांनी तर 24 तासांपेक्षा कमी वेळात एक छोटं घर प्रिंट करून दाखवलंय. आणि मग प्रिंटर काय करतो? मग एक मोठा रोबोटिक आर्म असतो, ज्याला प्रिंटर जोडलेला असतो. तो कामाला लागतो. तो या सूचनांप्रमाणे फिरतो आणि जे ठरलेलं बांधकाम साहित्य आहे, म्हणजे बहुतेकदा एक विशिष्ट प्रकारचं कॉन्क्रीट, हो. ते थरांमध्ये रचायला लागतो. एकावर एक. प्रत्येक थर जरा सेट झाला की पुढचा थर येतो. अशा भिंती उभ्या राहतात. अरे वाह! म्हणजे यात वेळ आणि कचरा दोन्ही वाचणार असं दिसतंय. इथेच तर खरी गंमत आहे ना? अगदी बरोबर. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कचऱ्यात मोठी घट होते. किती? साधारण. पारंपरिक पद्धतीत कसं ते तात्पुरते साचे लागतात, फॉर्मवर्क वगैरे. हो, ते लाकडी फळ्या वगैरे. हो, ते यात लागत नाही आणि मटेरियल फक्त जिथे हवं तिथेच वापरलं जातं. त्यामुळे काही रिपोर्ट्स तर म्हणतात की 80% कचरा कमी होतो. 80%? खूपच जास्त आहे हे. हो ना. आणि दुसरा फायदा म्हणजे वेग. जबरदस्त वेग. किती? काही कंपन्यांनी तर 24 तासांपेक्षा कमी वेळात एक छोटं घर प्रिंट करून दाखवलंय. काय सांगताय? हो, म्हणजे आठवड्यांचं काम काही दिवसांत किंवा अगदी तासांत होऊ शकतं. आणि मग साहजिकच मजुरीचा खर्चही वाचतो.
वेळेची बचत तर आहेच, पण मी असंही ऐकलंय की डिझाईनमध्ये खूप लवचिकता येते, म्हणजे वक्र भिंती किंवा जरा वेगळे आकार वगैरे. अगदी. हे डिझायनर्ससाठी, आर्किटेक्टसाठी खूपच महत्वाचं आहे. कसं? कारण पारंपरिक पद्धतीने जे गुंतागुंतीचे आकार बनवणं खूप महागडं किंवा अवघड असतं, ते या तंत्रज्ञानाने सहज शक्य होतं. म्हणजे जास्त क्रिएटिव्ह डिझाईन्स प्रत्यक्षात येऊ शकतात. बरं, हे सगळं ऐकून तर वाटतंय की हे खूपच छान तंत्रज्ञान आहे. मग सगळीकडे अजून का दिसत नाहीये 3D प्रिंटेड घरं? काही आव्हानं असतील नक्कीच. नक्कीच आहेत. आव्हानं पण मोठी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही म्हणालात तसं, सुरुवातीचा खर्च. तो जास्त आहे. हो, ते मोठे प्रिंटर्स, ते तंत्रज्ञान, हे सगळं अजूनही खूप महाग आहे. त्यामुळे लगेच सगळ्यांना परवडणारं नाहीये. अच्छा. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स, म्हणजे बांधकाम साहित्य. त्यात काय अडचण आहे? त्यावर संशोधन चालू आहे, पण अजून ते वापरात नाहीये तितकं. बरोबर, अजून वेळ लागेल. आणि तिसरी गोष्ट खूप महत्वाची, काय? नियम आणि कायदे. अच्छा, म्हणजे सरकारी परवानग्या वगैरे. हो, सध्याचे जे बिल्डिंग कोड्स आहेत ना, ते पारंपरिक पद्धतींसाठी बनलेले आहेत. आता ह्या 3D प्रिंटेड बांधकामाची सुरक्षितता कशी तपासायची, ते किती काळ टिकेल याची खात्री कशी करायची, यासाठी नवीन मानकं हवीत, नवीन टेस्टिंग पद्धती हव्यात आणि सरकारी मान्यतांची प्रक्रिया पण सुटसुटीत व्हायला हवी. आणि एक गोष्ट विसरून चालणार नाही, काय? की फक्त भिंती प्रिंट होतात. अच्छा, म्हणजे बाकीची कामं? हो, दरवाजे, खिडक्या लावणं, छत टाकणं, प्लंबिंग, वायरिंग, फिनिशिंग, ह्या सगळ्यासाठी अजूनही माणसंच लागतात. म्हणजे अजून पूर्ण ऑटोमेशन नाहीये. बरं, मग भविष्यात काय वाटतंय? हे तंत्रज्ञान पुढे किती पसरेल? मुख्य प्रवाहात येईल का? भविष्य तर नक्कीच आशादायक दिसतंय. जसजसं तंत्रज्ञान अजून विकसित होईल तसा खर्च कमी होईल आणि मटेरियल्सचे पण जास्त पर्याय उपलब्ध होतील. कदाचित असे प्रिंटर्स येतील जे एकाच वेळी अनेक मटेरियल वापरू शकतील. म्हणजे कसं? म्हणजे समजा भिंत प्रिंट करतानाच त्यात इन्सुलेशनसाठी किंवा वायरिंगसाठी जागा तयार करता येईल. इंटरेस्टिंग. हो, आणि फक्त घरच नाही तर मोठ्या इमारती, पूल किंवा इतर पायाभूत सुविधा पण प्रिंट करता येतील असं वाटतंय. आणि ते आपत्कालीन परिस्थितीत घरं बांधण्यासाठी पण उपयोगी ठरू शकतं ना? अगदी. कुठे पूर आला, भूकंप झाला तर तिथे पटकन निवारे उभे करण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकतं. दुर्गम भागात बांधकाम करणं सोपं होईल. काही जण तर मंगळावर किंवा चंद्रावर तिथलीच माती वापरून वसाहती प्रिंट करण्याच्या कल्पनांवर पण काम करत आहेत. काय सांगताय? हे तो खूपच पुढचं झालं. हो तर. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 3D प्रिंटिंगमध्ये बांधकाम क्षेत्रात वेग, कार्यक्षमता, डिझाईनचं स्वातंत्र्य आणि टिकाऊपणा आणण्याची प्रचंड क्षमता आहे. बरोबर. आव्हानं आहेत मान्य, पण त्यावर मात करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हे तंत्रज्ञान फक्त घरं बांधायची पद्धत बदलेल की आपलं आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग किंवा अगदी बांधकाम मजुरीसाठी लागणारी कौशल्य यांचं स्वरूप पण पूर्णपणे बदलून टाकेल. आणि याचा आपल्या शहरांवर, आपल्या राहणीमानावर काय परिणाम होईल विचार करायला हवा.